नमस्कार मित्रांनो, मी सुरेश निमकर तुमचं स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे कॅप राउंड 3 अलॉटमेंट फॉर डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग स्टुडंट्स अकॅडमिक इयर 2024-25 साठी। बेसिकली या व्हिडिओमध्ये हाऊ टू चेक कॅप अलॉटमेंट हे आपण बघूया। सेकंड कॅप अलॉटमेंटचा टाइम काय राहणार अँड थर्ड द मोस्ट इम्पॉर्टंट मित्रांनो, व्हॉट आफ्टर कॅप राउंड 3 अलॉटमेंट हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। तर चला आपण लगेच सुरुवात करूया। व्हिडिओला स्क्रीन शेअर होत आहे, तुम्हाला माहिती आहे ऑलरेडी कॅप राउंड कसं चेक करायचं। इथे तुम्ही इम्पॉर्टंट लिंक्स मध्ये जाऊन चेक करू शकता किंवा इथे जी मी स्क्रीन झूम करत इथे असं कॅप राउंड 3 डिक्लेअर्ड, तुम्ही तिथे क्लिक केलं, डीएससी आणि डेट ऑफ बर्थ टाकले की तुम्ही तुमचं कॅप अलॉटमेंट चेक करू शकता। ऑलरेडी कॅप 1 कॅप 2 मध्ये केलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला आयडिया आहे त्याच्याबद्दल। आता आपण डिस्कस करूया कॅप राउंड 3 चा टाइम काय असू शकतो। बघा मागच्या 2-3 वर्षाचा एक ट्रॅक रेकॉर्ड राहिला की लेट इव्हिनिंग डिक्लेअर होता आणि सोबतच कॅप 1 कॅप 2 चा पण हाच ट्रॅक रेकॉर्ड राहिला की लेट इव्हिनिंग पर्यंत होऊन जातं डिक्लेअर। तर म्हणून जास्त ताण घेऊ नका, होईल तेव्हा डिक्लेअर तुम्हाला कम्युनिटी ग्रुपवर मी अपडेट करून टाकेल। सोबतच तुम्ही पण खूप जास्त YouTube चॅनलला सबस्क्राइब करून ठेवलेला आहे, कम्युनिटी ग्रुप्स मध्ये आहे, तर तिथे पण तुम्हाला बघायला मिळेल। नाही तर तुमचा एखादा गण्या नावाचा मित्र असेलच, तो कॉल करेल आणि म्हणेल भावा कॅप अलॉटमेंट डिक्लेअर झालं, तर तो सांगणारच तुम्हाला। तर म्हणून तुमचं जे फोकस आहे ते कुठे तुम्हाला द्यायचं आहे ते मी सांगतो। फर्स्टली तर गणेश चतुर्थी एन्जॉय करा आणि सेकंड काय करायचं आहे ते मी तुम्हाला थर्ड पार्ट मध्ये कव्हर करतो। आता बघा जसं कॅप राउंड 3 डिक्लेअर झालं, आता व्हॉट नेक्स्ट। तर मी तुम्हाला माझ्या हातचं काही लावणार नाही, इम्पॉर्टंट डेट्सच्या सेक्शन मध्ये तुम्ही पण बघा। इथे मी तुम्हाला डायरेक्टली MSTCT काय म्हणतं कॅप राउंड 3 डिक्लेअर झाल्यानंतर काय करायचं हे तुम्हाला मी एक्सप्लेन करून सांगतो व्यवस्थित तुमच्या साध्या आणि सोप्या भाषेमध्ये। आता इथे बघा, ऍक्सेप्टिंग टू द ऑफर्ड सीट बाय कॅन्डिडेट्स थ्रू हिज ऑर लॉग इन ऍज पर द अलॉटमेंट ऑफ कॅप राउंड 3 कॅप 3 म्हणजे तुम्हाला दिलेली सीट ऍक्सेप्ट करावं लागणार आहे, ते पण 8th ऑफ सप्टेंबर टू द 10th ऑफ सप्टेंबर। आणि इथे काय म्हटलेलं आहे त्यांनी, ऑल एलिजिबल कॅन्डिडेट्स पार्टिसिपेट इन कॅप राउंड 3 अलॉटेड सीट फर्स्ट टाइम शाल सेल्फ व्हेरीफाय द सीट अलॉटमेंट ऍज पर द अबोव अँड द कॅन्डिडेट हु हॅव बीन अलॉटेड द सीट फर्स्ट टाइम इन राउंड 3 शाल पे द सीट ऍक्सेप्टन्स फी थ्रू द हिज ऑर हर लॉग इन। आता बघा, ज्या विद्यार्थ्यांना कॅप राउंड 3 मध्ये पहिल्यांदा सीट मिळालेली आहे त्यांना सीट ऍक्सेप्टन्स फीस भरावं लागणार आहे, सेल्फ व्हेरिफिकेशन करावं लागेल ऍज पर द 9A अबोव। म्हणजे आपण जर वर स्क्रीन केली आणि सिरियल नंबर 9 वर गेलो, तिथे बघा ए पार्ट आहे, ए दिसलं इथे। आता इथे जर आपण म्हणत आहे तर द कॅन्डिडेट शाल व्हेरीफाय द सीट ऍक्सेप्टन्स, म्हणजे हा पॉईंट तिथे मेन्शन केलेला आहे। तिथे काय लिहिलेलं मी सिंपल वर्ड मध्ये सांगतो, सेल्फ व्हेरिफिकेशन करायचं, सीट ऍक्सेप्टन्स फीस भरायचे, दॅट्स इट। ज्या विद्यार्थ्यांना कॅप राउंड 3 मध्ये फर्स्ट टाइम सीट मिळालेली आहे, ओके लक्षात आलं। आता नंतर काय करायचंय, सेकंड पॉइंट काय करायचं आहे, रिपोर्टिंग टू द अलॉटेड इन्स्टिट्यूट अँड कन्फर्मेशन ऑफ ऍडमिशन बाय सबमिटिंग द रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स अँड पेमेंट ऑफ द फीज फॉर अ कॅप राउंड 3। आता बेसिकली तुम्हाला रिपोर्ट करायचं कॉलेजला विथ द रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स, आणि इथे त्यांनी नोट म्हटलेलं आहे, नोटमध्ये एकच मेन्शन केलेलं आहे बाबा ज्याही कॉलेज विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालेलं आहे किंवा कॉलेजमध्ये नो बेटरमेंट पण आलं असेल, असं असू शकतं की जे कॅप राउंड 2 मध्ये तेच कॉलेज मिळालेलं आहे, पण जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायची असेल तर तुम्हाला मस्ट आहे रिपोर्ट करणं कॉलेजला आणि फीस भरणं, प्रॉपरली डॉक्युमेंट्स वगैरे सबमिट करणं। आणि ते कोणत्या डेट्स मध्ये करावं लागणार आहे, 8th ऑफ सप्टेंबर टू द 10th ऑफ सप्टेंबर टिल द 5 PM। हे पण एक लक्षात ठेवण्यासारखं आहे। आलं लक्षात की कॅप राउंड 3 नंतर काय करायचं आहे। आता बघा, डॉक्युमेंट्स बद्दल थोडं कन्फ्युजन असेल तर डॉक्युमेंटच्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देतो, तुम्ही ते चेकआउट करू शकता। सेकंड सगळ्यात महत्त्वाचं, आता इथे गव्हर्नमेंट और गव्हर्नमेंट एडेड 11th ऑफ सप्टेंबर टू द 14th ऑफ सप्टेंबर। कन्फ्युज होण्याची गरज नाही, त्याला स्पॉट राउंड म्हणतात। स्पॉट राउंडचा व्हिडिओ तुम्हाला जवळपास संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मिळून जाणार। त्या व्हिडिओमध्ये व्यवस्थित मी क्लिअर केलेले आहे सगळे पॉईंट्स। मी नक्की तुम्हाला म्हणणार की तुम्हाला मनासारखं कॉलेज मिळालं नसेल, मनासारखी ब्रँच मिळाली नसेल आणि तुमचा फायनान्शियल थोडा इश्यू नसेल तर नक्की स्पॉट राउंड साठी अप्लाय करा। स्पॉट राउंड तुम्ही करू शकता, जरी तुम्ही ऍडमिशन केलेली आहे कॅप 3 च्या 8th ऑफ सप्टेंबर टू द 10th ऑफ सप्टेंबर, तरी तुम्ही खेळू शकता, काही प्रॉब्लेम नाहीये। स्पॉट राउंडला हलक्यात घेऊ नका, स्पॉट राउंडला अवॉइड करू नका। स्पॉट राउंड बघा, व्यवस्थित खेळून बघा, जर मनासारखं कॉलेज लागत असेल, मनासारखी ब्रँच मिळत असेल तर नक्कीच घेऊ शकता, काही अडचण नाही। जर काही डिफिकल्टीज असेल, काही डाऊट्स असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये विचारा। व्हिडिओला बघण्यासाठी धन्यवाद, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।